आशू काय करते? अरे काय एवढा काय रिॲक्ट होतो? मी काय कांड करते का काही? हे काय? ते काय म्हणजे मी तुला सगळं सांगेन, ठीक आहे? मग इथं काय? इथे काय म्हणजे तू का तुला राग येतोय का? मला लावू दे जरा, थांब, मी सगळं सांगणार तुला. हा बाजूला. एवढं का रिॲक्ट करतोय? घे तू पण लाव आता मला, चल. काय ड्रामा आहे हा सकाळी सकाळी? मला ऑफिसला जाऊ दे, उशीर होतोय. थांब, सांगणार म्हणते ना, मी सगळं सांगणार. मी काय तुझ्यासारखी आहे का की मनात ठेवायचं आणि सांगायचं म्हणजे तू तुझा विचार कर, असं नाहीये. हे बघ, मी सगळं सांगणार. माझ्या मनात जे येतं ना ते सगळं तोंडावर आहे, कळलं ना? न मारता सांगितलं असतंस तर चाललं असतं. लाव. जास्ती दे इकडे, दे, लावतो मी तुला. नीट लाव. हे असं नाही रे, मी कसं लावलं कानाच्या मागे तसं लाव. दे आता. आता सांग. हो सांगते. मला वाटतंय, हे असं हळू बोलायची काय सिक्रेट आहे? अरे म्हणजे मला वाटतंय आपल्या नात्याला कोणाची तरी नजर लागली. चल चल, काहीतरी उगाच काय नजर अशी काय लागत नाही कोणाची, काहीतरी. मग हे सगळं काय आहे? तू मला काय म्हणाला की मी तुला तुझ्या प्रेमात पडलं? हा बरोबरच आहे ते. विचार कर जरा. गॅरेजवर बोलवायचीस मला काही कारण नसताना, वस्तीत बोलवायचीस, छोटी छोटी काहीतरी कामं असायची, उगाच मला बोलवायचीस. आशू, मी तुला मित्र म्हणून बोलवायचंय आणि तूही मित्र म्हणूनच यायचा. काही काळानंतर मला जाणवलं की मी तुझ्या प्रेमात पडले. रिअली? हो. मला काय माहिती, तुझ्या मनात काहीतरी एक असेल, बोलत काहीतरी दुसरं असशील. आशू, असं का करीन मी? आणि तुला हे सगळं आधी कधी जाणवलं नाही, आत्ता बरं जाणवतंय. आशू, मी जशी आहे ना तशी तुझ्या समोर आले. मी ना तुझ्याशी कधी खोटं बोलले ना नाटकं केली, काही केलं नाही. मी तू जसा आहेस ना तशी तुझ्या प्रेमात पडले आणि तुझंही ना तसंच झालंय. मी जशी आहे तसंच्या तसं तू माझ्या प्रेमात पडलं. मग आत्ता हे सगळं काय बोलतोय? शिवा, मी तुला सांगितलं यार, मोस्ट ऑफ द थिंग्स मी तुला सांगितल्या. आता तू तुझा जरा विचार कर, कॉन्टम्प्लेट कर, झालं. आशू, मी नाही जबरदस्तीने काही केलंय. मी नाही तुझ्यावर जबरदस्ती केली. जेव्हा दिव्या लग्नातनं पळून गेली तेव्हा भाऊ आणि आजींनी मला कन्व्हिन्स केलं. त्याच्यानंतर मी लग्नाला उभी राहिले. तोपर्यंत मला वाटत होतं मी तुला गमावून टाकलंय. माझ्या मनातनं निघून गेलं होतं ते सगळं. पण मला वाटलं होतं की आपल्याला नशिबाने एकत्र आणलंय. बरं ठीक आहे, तुला जे समजायचं ते समज. मी बऱ्याचशा गोष्टी तुला सांगितल्या आहेत, पण ही गोष्ट खरी आहे की माझा तुझ्यावर आता विश्वास नाही आहे. त्यामुळे हे काजळ बिजळ लावून काय होणार नाही. हळू खा. अरे हळू हळू. आशू, हे थँक्यू. कशाला एवढं फास्ट खायचं? अगं घाई झालीये मला. भाऊ गेलेत माझ्या आधी कामावरती आणि मला उशीर झालाय. आशू आशू, अरे भाऊंना फॅक्टरीमध्ये काम होतं म्हणून गेलेत ते. तुला उशीर वगैरे नाही झालाय, आरामात झालं. आता सावकाश खा. हो ताई, पण आशूने खूपच मनावर घेतलंय ना कामाचं. मला खात्री आहे यांच्यासारखं आणि लक्ष्मण भाऊजींसारखं आपल्या कंपनीला आणखीन चांगले दिवस आणेल तो. करेक्ट आहेच, पण हे नवीन प्रोजेक्ट आशूसाठी महत्वाचं आहेच. अरे हो, कसं चाललंय त्याचं काम? एकदम मस्त काम, छान चालू आहे आणि आता छान मजा यायला लागली आहे. हो, काय आहे, नेहा पण कामात हुशार आहे आणि आशूही व्यवस्थित लक्ष घालतोय, त्यामुळे हो, आमचं बॉन्डिंग खूप छान जमलंय. चांगलं ट्युनिंग आहे ना. जमणारच, लहानपणीपासूनचे मित्र आहात तुम्ही. लहानपणीवरनं आठवलं, अगं आम्ही परवा जेवायला गेलो होतो ना, तिकडे तिने तो बिशीबिडी अन्ना राईस मागवला. तुला आठवत आहे? आपण त्यांच्या घरी गेलो होतो लहानपणी तर बेळगावला, तर तिकडे बिशीबिडी अन्ना राईस खाल्ला होता आणि तो मला इतका आवडला माहितीये, तिने रेसिपी लिहून घेतली. हो, मग घ्यावीच लागली. किती आवडला होता भात तुला तो. त्या दिवशी पण तो खाऊन इतकी मजा आली ना,
नेहा हुशार आहे, अजूनही लक्षात आहे तिच्या. हुशार नाही, ठार वेडी आहे ती. अगदी वेडी आहे तिला ना कोणासमोर काय बोलायचं कसं वागायचं बरोबर कळतं. बघते ना मी लहानपणापासून, त्या वयातही तिला खूप चांगली समज होती. आणि आता तर काय बघते ना, वागणं बोलणं सगळंच खूप चांगली मुलगी आहे. काय संबंध म्हणजे? हे हे बघ, हे सगळं मला तुझ्याकडून कळणं अपेक्षित होतं, तर ते मला शिवाने सांगितलंय. मुळात तू तिला प्रपोज का नाही केलं? आता काही ह्या गोष्टी सगळ्यांना ओरडून सांगू का मी? हे बघ आशू, सगळ्यांचं मला माहित नाही, पण मला सांगावं लागेल. कारण त्या दिवशी सगळी तयारी करायला मी तुझ्या सोबत होतो. तू इतका उत्साहात होता, फुलं वगैरे घेऊन निघाला, तू तिथे पोहोचलाच नाही. हे काय वागणं आहे? काय आहे, फक्त आता मला तुला सगळं सांगायची गरज नाहीये. नाहीये, तुला समजणार नाही आता. बरोबर ना, मला माहित नाहीये ना, मग मला सांग ना. हेच तर मी सांगतोय, जे काही घडलंय, तुझी जी काही पूर्ण गोष्ट आहे ती मला सांग. त्या दिवशी शिवाच्या बर्थडेला तू इतका उत्साहात होता, आपण इतकी सगळी तयारी केली, तू फुलं घेऊन निघाला, पण तू तिथे पोहोचलाच नाही. वर आता हे असा वागतोय, सगळ्यांना इग्नोर करतोय. वरून काय कारण देतोय? मी रेडी नाहीये, मी रेडी नाहीये, मी रेडी नाही. मग कधी रेडी होणार तू? हो, मी तुला आता सगळं नाही सांगणार आहे, कारण तुला कळणारही नाही त्यातलं काही. ए आशू, अरे भाई एकदा सांगून तर बघ, मी समजून घेईन. या आधी मी तुला समजून घेतलं नाहीये का? हे बघ मांजा, तू माझा मित्र आहेस ना, तू मला समजून घे. मला जरा वेळ हवाय. ठीक आहे, तर तू हे असं का बोलतोय, असं का वागतोय मला कळत नाहीये. पण मित्र म्हणून तुला एक हक्काने सांगतो, तू चुकतोयस. हे भाई, तुला काही कळलं असेल, तुझा काही गैरसमज झाला असेल तर ते नीट बोलून घे. उगाच त्यावर विश्वास ठेवू नको. आणि मला वाटते शिवाशी बोलून हे सगळं सॉर्ट होईल आशू. हे असं वागण्यात काय अर्थ आहे? तर तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे. तुला जे वागायचं ते वाग. हा, सगळे निघून जा चिडून. खरंच मी स्वतः जाऊन खात्री करू का? आई, हा काय करतेस? अगं, आशू म्हणत नव्हता का त्याच्या आवडीचा तो भात, बिशीबिळी अन्न हा, पूर्वी खूपदा करायचं मी त्याच्यासाठी. म्हटलं बरेच दिवसात काही केलं नाहीये, करावं म्हणून रेसिपी बघत होते. अरे वा, छान छान. नाही म्हणजे बघ ना आई, किती दिवसांनी आशूसाठी काहीतरी करायची संधी तुला मिळते. नाहीतर इतर वेळेस ती शिवा आपली मध्ये 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 मध्ये. कीर्ती, जाऊ दे ग. हा खरंच जाऊ दे. बरं आई मला सांग ना, तुझ्या त्या मैत्रिणीची मुलगी, काय तिचं नाव? नेहा. हा नेहा. किती हुशार मुलगी आहे ना ती. नाही म्हणजे बघ ना, आशूचा मूड खराब होता म्हणून त्याच्या आवडीचं ते काय बिशीबिळी अन्न, हा तिकडे त्याला खायला घेऊन गेली ना. म्हणजे किती लक्षात ठेवलं तिने. मी पण हाच विचार करत होते. हा पण एका गोष्टीचं वाईट वाटतं आहे मला. म्हणजे बघ ना, देव पण कसं चांगल्या गोष्टींना वेळ लावतो ना. म्हणजे अगं म्हणजे ती नेहा जर थोडं आधी आली असती आपल्या आयुष्यात तर. काय म्हणायचंय तुला? अगं म्हणजे जेव्हा आपण आशूचं लग्न ठरवत होतो, मुली बघत होतो तेव्हा. आता काय करणार, आपलं नशीब. शिवाने पुढाकार घेऊन स्वतः लग्न ठरवलं ना. पण झालेल्या चुका सुधारता येतात. आई बघ, हे बघ, ती तुझ्या मैत्रिणीचीच मुलगी आहे ना. शिवाय हुशार आहे, शिकलेली आहे, संस्कारी आहे, गुणी आहे. आशू आणि तिचं एकमेकांसोबत छान जुळतं, छान पटतं. मला असं वाटतं की ती या घरची सून म्हणून शोभून दिसेल. बघ तू विचार कर, ती कुठे आणि ही वस्तीतली शिवा कुठे. अजूनही वेळ नाही निघून गेली. काहीतरी काय बोलतेस कीर्ती? हे बघ आई, तू माझा ऐक. आशूच्या आयुष्यातून शिवा निघून गेल्यानंतर कोणीतरी त्याच्या आयुष्यात पाहिजे ना ग.
त्याच्यासाठी, त्याच्या सोबत म्हणून. आणि शिवाय नेहाची आई तिच्या लग्नाचं बघतेच आहे ना. नेहा इतकी हुशार आहे, कुणाच्याही घरात जाईल ना तर त्या घराचं भलं होईल. खूप चांगली मुलगी आहे ग. फक्त वेळ चुकलीये. आशू आणि शिवाचं जे काय चाललंय ते बघता शिवा लवकरच जाईल या घरातून. आणि मग आई, हा कसला विचार करतेस? काय नाही ग, काहीच नाही. मी आलेच. भाई हे खरं आहे? हो. तू नको बोल. अरे भाई खरं लय लाजतोय. हो काय तुम्हाला वहिनी बोलू शकतो. एकदा तर ठरलं तुमचं ते बरं झालं. आणि संपदा एक नंबर काम केलंय, एक नंबर. पहिल्यांदा कोणी त्याने याला पुस्तकातून बाहेर काढलंय. ए पण भाई लोक, मला वाटतं हे फक्त ना चंदनमुळे शक्य झालं यार. खरंय. गँग, तुम्ही जे करू नाही शकलात ना ते चंदन दादाने केलंय. अरे चंदन दादा, थँक्यू. म्हणजे तू होतास ना म्हणून फायनली याने कबुली तरी दिली. नाही तर हो ना काहीच बोलला नसता. अरे पण आता बोललो ना, कबूल तर केलं ना. पण आम्हाला पार्टी हवी आहे. एक मिनिट, पार्टी कसली? पार्टी कसली? एक सेकंड मिळणार पार्टी. काय संपदा, काय चाललंय? डंबो, तू इथे कसा? मी विचारलं पाहिजे, तू इकडे काय करतेस? हा, एक्झाम झाली ना माझी, तर पेपर चांगले गेले म्हणून पार्टी करायचं बोलत होतो आम्ही. हा अरे वा, पेपर कसे गेले ते सांग आधी. अच्छा, खूप चांगले गेले. व्हेरी गुड. नाही हो. रॉकी आहे ना Yes. म्हणून, नाही तर अवघड होतं. नाही त्याच्यामुळेच. व्हेरी गुड. जिजू, तुम्ही आज इकडे गॅरेजवर कसे काय? आलो रे. काय खूप खुश दिसतोस तू. हा, आपलं तसंच असतं, खुशच असतं आपण भाई. काही नाही, खूप लोड चालू आहे सध्या, काम भरपूर आहे म्हणून इतके दिवस जमलं नाही यायला. पण शिवा नाही आली. शिवा, अरे शिवा घरी आहे ना, मी डायरेक्ट आलो. म्हणजे असंच की म्हणजे सहजच ना. नाही सहजच, जरा काम होतं. चंदन, जरा तुझ्याकडे काम आहे थोडस, ये ना, बोलायचंय माझ्याशी. हा ये. काय यांचं काय माहितीये, काय माहित, रिसेंटली ना दादा खूप असं विचित्रच वागायला लागलाय. चंदन, तू शिवाला कसं ओळखतो? आणि कधीपासून ओळखतोस? चंदन, सॉरी, मी जरा गोंधळलो. शिवाला मी खूप म्हणजे खूप अगोदरपासून ओळखतो. शिवा तुला कशी वाटते?
हे सगळं तू मला का तू विचारतोस? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे प्लीज. शिवा तुला कशी वाटते? शिवा खूप चांगली मुलगी आहे आशू. खूप मदत करते लोकांची, माझी पण केली. इनफॅक्ट मी या गॅरेजवर काम करतोय ते तिच्यामुळेच. वाज हा आणि तुझं आणि दिव्याचं एक मिनिट. दिव्या, हॅलो. कुठे आहेस तू? मी इथे गॅरेजवर आहे. काय झालं? तुला बोलायचं होतं ना माझ्याशी? हो, पण तू बोलली नको बोलू म्हणून. आपण आत्ता भेटून बोलू शकतो लगेच. आत्ता? हो. काही कामात आहेस का? हा, जरा. आपल्या नात्यापेक्षा महत्वाचं आहे. नाही, असं काही नाही. मग तुला असं वाटत असेल की आपलं नातं परत जुळावं तर तू आत्ताच्या आत्ता मला भेट. आत्ता? हो, लगेच. अगं पण अरे हा कुठे गेला आता? शिवा, मी बोलायचा प्रयत्न केला पण तो काही सांगतच नाही ग. उलट हा विषय काढला तर माझ्यावरच वैतागला. सवयच झालीये त्याला, सतत आपलं चिडचिड चिडचिड. मी काय बोलले की तोंड वाकडं करतो. मला बोलतो मी जबरदस्तीने त्याला माझ्या प्रेमात पडलंय. अरे असं का करू मी? मलाही कळत नाहीये ग. आता तो तुला प्रपोज करणार होता ना, त्या दिवसाबद्दल मी पुन्हा विचार केला, पण असं काही विचित्र घडलं नव्हतं ग. मग काय झालं याचं मत पूर्ण बदललं काय माहित. हेच तर कळत नाहीये ना. आता मला भेटून बीचवर जाताना याला मध्ये कोणी भेटलं, त्याचे कोणी कान भरले की काय माहित. पण असंही शक्य नाहीये ग, कारण तो प्रपोज करणार हे फक्त मला आणि पाना गँगला माहित होतं. म्हणजे हा, पण दिव्याला पण माहित होतं. अरे एक मिनिट, दिव्या कुठून आली मध्ये? अरे तिनेच तर हे डेकोरेशन कसं करायचं, त्या गोष्टी कुठून घ्यायच्या हे सगळं पाना गँगला सांगितलं ना. म्हणजे दिव्याला माहित होतं आशू तुला प्रपोज करणार आहे. हा, सॉरी शिवा, पण हा दिव्याचा अँगल पण आपण एकदा विचार करायला हवा. मला कळते ती तुझी बहीण आहे, पण तुझ्यात आणि दिव्यात खूप फरक आहे. हे बघ मला नाही वाटत असं दिव्या काही करेल. हे बघ शिवा, ती तुझी बहीण आहे म्हणून तुला वाटत नाहीये, पण मी नोटीस केलंय आणि मला आत्ता आतून वाटते की यात ना दिव्याचा काहीतरी संबंध आहे. प्लीज प्लीज माझ्यासाठी एकदा तू चौकशी कर, एकदा. बरं, मी आत्ता निघतो, पण हा दिव्याचा अँगल याचा एकदा विचार कर. ठीक आहे. काय झालंय ते शोधावंच लागेल. काय रे, इतका का निवांत झोपलास? मग काय करू? हे बघ, काही हातपाय न हलवता तुझं डोकं चालून सगळ्या गोष्टी जर आपल्या मनासारख्या होत असतील तर मी कशाला काय करू? नुसता आनंदी आनंद. वा 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 वा. हो ना. मग हा आनंद टिकवायचाही आहे आपल्याला. काय करायचं? 2 गोष्टी बरोबरीने करायच्यात. ओके, म्हणजे त्यासाठी मी काही विचार करायची गरज आहे? नको, विचार मी करेन, तू फक्त ते फॉलो कर. ओके, जशी तुझी आज्ञा. काय करायचंय? शिवा आणि आशूमध्ये बिनसलंच आहे ना आता. मग त्यांच्या नात्यात मोठी फूट पाडायची आपण. इतकी मोठी फूट पाडायची ना की तिचं या घरातून जाणं कन्फर्म झालंच पाहिजे. ओके, आणि दुसरं काय? माझ्या एक लक्षात आलंय, आईला नेहा आवडायला लागलीये. मग ती नेहा तिची सून होणार आहे हे तिच्या मनात फिक्स करायचं. ठीक आहे, आधी शिवाचा काटा काढू आणि नेहाचं काम काय सोपं आहे.
त्या शिवाला तिची जागा दाखवायला लागणार आहे आता. आणि त्यासाठी काय करायचं, कोणाची मदत घ्यायची हे चांगलंच माहिती आहे मला.